मी आता माझी मैत्रीण दीप्ती हिच्या स्टुडिओमध्ये आली आहे। दीप्ती टेराकोटामध्ये खूप सुंदर काम करते आणि इथे पाठीमागे जे लॅम्प बघताय तुम्ही तर तशाच प्रकारचा थोडा छोटा लॅम्प आता मी दीप्तीकडून शिकणार आहे। तर चला बघूया मला जमतोय का बनवायला ते। सगळ्यात पहिली स्टेप काय आहे तर ती म्हणजे माती व्यवस्थित मळून घ्यायची आहे। ही टेराकोटा क्ले आहे आणि त्याच्यामध्ये एअर बबल किंवा गाठी असतात तर त्या राहू नयेत यासाठी माती व्यवस्थित मळून घ्यायची। आता हा लॅम्प थोडा मोठा करतो आहे आणि अशी स्लॅब जी आपल्याला करायची आहे तर ते हाताने छान मळून होणार नाही, तर त्यासाठी आता ती पायाने मळती आहे। हा, आता आपण पायाने मळलेली माती जी फ्लॅट झालेली आहे ती आता आपण लाटायची पोळीसारखी। ओके, फक्त पोळी एवढी बारीक नाही, भाकरी एवढी जाड साधारण ती आपल्याला लाटावी लागेल। तर लाटण्यासाठी त्याचे वेगवेगळे, ही मोठी स्लॅब आहे म्हणून मी हा पाईपचाच रोलर केलाय आणि तो मी इथे वापरते। छोट्या स्लॅब्स असतील तर असे छोटे पाईप्स लाटणं वगैरे असं पण आपण वापरू शकतो। तर स्लॅब पॉटरी आपण करणार आहोत, तर आपल्याला गोल पॉट्स माहिती असतात पण चौकोनी बनवतो, आपण चौकोनी पॉट बनवणार आहोत। तर आपल्याला चौकोनी कसं बनवायचं म्हणजे आकार तो कसा येणार हे असा प्रश्न पडू शकतो। तर ते आपण अक्षरशः माती लाटून तिचे आकार कापून आणि ती थोडी हार्ड झाली, त्या हार्ड स्टेजला लेदर हार्ड स्टेज म्हणतात। म्हणजे ती खूप मऊ पण नसते आणि खूप घट्ट पण वाळलेली पण नसते, तशी बरोबर एक मधला त्याचा स्टेज असते, मधली स्टेज की जिला तिचा बरोबर एक तुकडा पडतो, छान कट छान जाऊ शकतो तिला। तर त्या स्टेजला आपल्याला ती माती आणायची आहे। मग आपल्याला हे लाटून झाल्यावर थांबायचंय थोडं, म्हणजे हो, ती लाटून आता आपण फ्लॅट करून ठेवणार आणि 1-2 तास साधारण आपण तिला वाळायला सोडणार। स्वानंदी एक काम कर, तू लाटून बघ, बघतेस? येस। आता माती एकाच दिशेने लाटायची आपल्याला, खालनं वर ढकलत ढकलत जा। प्रेशर खांद्यापासून जोर देऊन जेवढा तुला जोर लावता येईल तेवढा दे, लाव। मागे येतच नाहीये, मागे येणार नाही, पुढे न्यायची, थोडक्यात पुढे ढकलायची आणि थिकनेस सगळीकडे त्याचा सारखा हवा। पोळी लाटायची सवय, ह्याची सवय नाहीये। सोपं नाहीये वाटतं आपल्याला बघताना की असं पटापट लाटतोय आपण। खरंच ताकद लावून व्यवस्थित सारखी ताकद, सारखं प्रेशर लावून करायला लागतं हे। आता हे लाटून झालेलं आहे आणि साईडनं जी कमी जास्त आहे माती तर ती आता कापून टाकणार, म्हणजे एक आयत असा आम्ही मार्क करून कापणार आणि बाकीची माती काढून टाकणार आणि जो आयत उरेल तो असाच वाळायला थोडा वेळ ठेवून देणार आहोत। ह्या कापलेल्या तुकड्यावरून आपल्याला मातीचा थिकनेस कळतो की माती किती जाड आहे। त्यानुसार जर आणखी बारीक हवी असेल तर अजून लाटायची। एवढा आत्ताच आपल्यासाठी पुरेसं आहे। मी पण काढायला? हो, काढ ना। कॅडबरी सारखं वाटतं। ही माती आपण परत थोडी वापरण्यासाठी नाही, ही वापरण्यासाठी ठेवून द्यायची आणि आता ही साधारण 1-2 तास आपण वाळायला ठेवून देऊ। उन्हात वाळवायची नाही, रूम टेम्परेचरला, सावलीत जशी वाळेल, ज्या स्पीडने वाळेल त्या स्पीडने वाळू द्यायची। माझा पॉटरी स्टुडिओ आहे धायरीमध्ये, मृत्तिका आर्टिफॅक्ट्स हा माझा ब्रँड आहे आणि गेली जवळपास 10-1 वर्ष मी पूर्ण वेळ पॉटर म्हणून काम करते। माझं मूळ शिक्षण जे झालं ते पुण्यातल्या अभिनव कॉलेजमधनं मी अप्लाइड आर्ट्स केलं आणि त्यानंतर मी 10-1 वर्ष ॲडव्हर्टायझिंगमध्येच काम करत होते। मधल्या काळात मला माती
शी माझी ओळख झाली. आणि टेराकोटा आणि पॉटरी हे माध्यम मला जास्त आवडायला लागलं. मग कोकणातल्या एका स्टुडिओमध्ये मी जाऊन त्याचं रीतसर थोडं शिक्षण असं घेतलं आणि पुण्यात मी त्याचं काम सुरू केलं. त्यानंतर माती मला इतकी आवडायला लागली, मातीकामात मी इतकी रमले की नोकरी आणि ॲडव्हर्टायझिंग हे काम पूर्णपणे थांबवून मी पूर्ण वेळ पॉटर म्हणून काम करायला लागले. साधारण या आकाराचा लॅम्प आम्ही बनवणार आहोत, त्यामुळं 3 तास ही जी स्लॅब आहे ती आता वाढलेली आहे आणि त्याचं मार्किंग करून घेतलंय आम्ही ह्या लॅम्पच्या आकारानुसार. आणि आता मी कट करते. असं करू ना थोडं. असेल 4 वॉल्स आणि एक टॉप. म्हणजे हा जो लॅम्प आहे त्या लॅम्पच्या ह्या 4 वॉल्स, हा एक टॉप, हे आपण आता कट करून घेतलं इथे सगळं. आणि ते जोडायसाठी आपण आता हे स्क्रॅच करू. ते जोडण्यासाठी ते स्क्रॅच केलं. तर ते स्क्रॅच का करायचं, तर माती खूप सॉफ्ट असते, ती आपण नुसतेच ते एकमेकावर आता ही बसू शकत नाही. आणि स्क्रॅच केल्यानंतर माती एकमेकात नीट चपखल बसते. त्याशिवाय आता ही माती चिकटवण्यासाठी असा मी चिखल करून घेतलाय. स्लरी आहे, सेम माती आहे, त्याच्यात फक्त थोडं पाणी टाकून त्याचं पातळ व्हर्जन आहे मातीचं. तर आता ते इथे मी स्लरी लावली आणि जो दुसरा तुकडा आहे तो त्याला मी इकडे स्क्रॅच केलाय. अच्छा, जिथे मी इथे जोडणार. तर असा मी तो जोडला. तर अक्षरशः जसं लाकडाच्या वस्तू आपण बनवतो ना, सुतारकाम असतं ना, तसंच हे होतं बरं का, की माती तशीच पक्की झालेली असते. त्यानंतर आता फक्त हा जो जॉईंट आहे तो थोडी माती भरून त्याला इव्हन करायचं. हा, कारण हा वाळताना माती श्रिंक होते, मग श्रिंक होताना कुठे गॅप असेल तर ती निघून येऊ शकते. तर ते वेगवेगळं होतं किंवा क्रॅक्स येतात, म्हणून त्याला माती लावून व्यवस्थित स्लरी लावून घ्यायचं. तर 4ही बाजू आमच्या अशा जोडून झालेल्या आहेत आणि आता ह्याला टॉप लावायचा आहे. ह्याला स्क्रॅच केलेला आहे आणि आता स्लरी लावायची. बरोबर, अजून लावायची का? हो, बऱ्यापैकी लाव. रंगाची सवय पण ह्याची सवय नाही. अजून लाव. हे बुजलं पाहिजे का? म्हणजे हा, ते पूर्ण असं छान भरलं पाहिजे, ओलं व्हायला पाहिजे, विरळ नको जास्त. त्याच्यावर टॉप लावून तुझ्या लक्षात येईल हे अक्षरशः सुतारकामासारखंच आपण अगदी म्हणजे लाकडाचा बॉक्स तयार झाल्यासारखंच झालंय. वाटतंय. आता त्याला ठोकायचं, म्हणजे हे याच्यात पक्क बसण्यासाठी हे असं मातीला ठोकायचं. माती आता इतकी छान पक्की झाली आहे ना की ती बघ करून इथे मारायचं. ओके ओके. आता हे आपण छान याला फिनिश करून घेऊ. जी बाहेर आलेली माती आहे ती सगळी काढून घेऊ कटरनी. या कटरची एक बाजू वापरून आपल्याला छान रिझल्ट मिळतात. तू करून बघ, असं इकडून इथे ओढून बघ. एका रेषेत सरळ ओढ. जिथे अडकतो तिथे ती माती बाहेर आलेली आहे, म्हणजे मग ती निघून येते त्याच्यावर. आणि ते झालं की हा स्पंज मी ओला केलेला आहे फक्त. आपण युजली काय करतो, पाणी घेतो आणि पटकन फिनिशिंग करायचं, असं आपल्याला अनेकदा सवय असते. तर फार पाणी वापरायचं नाही, तर ते परत तुटू शकतं. हे स्पंज असं फिरवून त्याच्यावरचे बारीक मातीचे कण निघून जातात आणि त्याला छान फाईन फिनिश गुळगुळीत असा लुक येतो. जे झालं पूर्ण तयार की मग आपल्याला कटिंगसाठी ते रेडी आहे. लॅम्पचं हे आमचं सगळं जोडून व्यवस्थित झालेलं आहे बनवून. आणि त्याच्या खाली जो ट्रे आहे ठेवायचा तोही बनवून झालेला आहे. ह्याच्यामध्ये असा छान दिवा ठेवायचा आणि त्याच्यावर हा लॅम्प ठेवायचा आहे. तर आता
तुम्हाला दिसतं का इथे कुठे आम्ही जॉईन केलंय, काहीही कळत नाहीये ना. तर आता ह्याच्यावरती जे काही डिझाईन आहे ते आता मी कट करणार आहे. कसलं मस्त आहे केक सारखं. मला सांग, मी हे खाली ठेवून जो टॉप कट करायचा तो इथे ठेवून करू, कारण माझं प्रेशर. हो, तू टॉप करण्यासाठी खाली ठेवूया आणि साईड करताना ह्याच्यावर ठेवूया. हे खास त्याच्यासाठीच आहे जे काय आहे ते असं तू फिरवून त्याच्यावर तुला सोय नीट होईल तुझी ती. आणि आता तू टॉप इथनं कट कर, म्हणजे तुला जे सोय, त्याला असं नियम काही नाहीये, त्यामुळे तू तुझ्या कम्फर्टनी करू शकतेस. तुझं जे कटर आहे ना, त्या कटरचं टोक पूर्ण आतपर्यंत जाऊ दे, मातीच्या खालपर्यंत. आणि अगदी वरवर होतंय का हे? आता ते वरवर राहिलं ना तर काय होईल, तो तुकडा बाहेर निघणार नाही. तर तो अगदी त्याच्या चारी कोपऱ्यांपासून आता निघालाय मस्त. आता तुला लक्षात येईल की माती आता अगदी छान अशी वाळलेली आहे, त्यामुळे तिचा पटकन तुकडा निघतोय. ह्याच्यामध्ये थोडी गॅप ठेवायची का? दोन शेप्सच्या मध्ये थोडी गॅप ठेव, ना तर एकदम कटर दुसऱ्या शेपवर गेलं तर मोठा तुकडा पडू शकतो, मग तो परत जोडता येत नाही. म्हणजे ते चूक दुरुस्त करायला जरा स्कोप कमी आहे. हे ना थोडं, हे आत पडली माती तर काय होतं का हा तुकडा? काय नाही चालेल. आत पडली तरी जाय, तो तुकडा निघणं फक्त महत्वाचं. मग तो आत ढकल किंवा बाहेर निघाला. माझं तेवढं अजून असं छान फिनिश्ड नाही येते, त्यामुळे मी थोडे मोठे मोठे शेप्स घेते. अगदी ते सवयीने हळूहळू आपण बारीक डिझाईन करू शकतो. सुरुवातीला मी सजेस्ट करते की अगदी मोठेच आकार शक्यतो घ्या. सुपर फास्ट करतेस. मी तुला जरा मोठा तुकडा दाखवते. माझ्या मते ते पानांच्या ह्याला मला ते राऊंड फिरवताना थोडं अवघड जात. कर्व्स घेताना काही वेळेला अडचण येऊ शकते सुरुवातीला. आता तू पहिलंच करतेस ना, म्हणून एकदा तो मातीचा स्वभाव कळला की मग आपण बरोबर आहे त्यानुसार काम करू शकतो. आपल्याला मोल्ड व्हायला लागतं मातीनुसार. तर आता ही वरची बाजू आणि हे बनवून झालेलं आहे, म्हणजे कट करून झालेलं आहे. अजून 3 बाजू मला करायच्या आहेत आणि खूप बारीक काम नाहीये, तरी पण मला वेळ कसा गेला कळलं नाही. अशी तंद्री लागल्यासारखं झालं होतं माझं. आणि हे कोणीही करू शकतं, म्हणजे लहान मुलं सुद्धा करू शकतात, आपल्या वयाचे सुद्धा करू शकतात. लहान मुलांना मातीत खेळण्याची मजाही येईल आणि आपल्यासारखे जॉब करणारे जे असतात त्यांना एक स्वतःसाठी वेळ काढता येईल आणि त्याच्यात त्यांना एक छान समाधान मिळेल असं मला वाटतं. तू म्हणजे असं कोणाला शिकायचं असेल तर वर्कशॉप्स घेतेस ना ग? हो, वर्कशॉप्स माझे असतात, स्टुडिओमध्येच असतात मोस्टली. किंवा काही मी कॉर्पोरेट साठी घेते, काही शाळा कॉलेजेसमधनं घेते. कटिंग करून माझं झालेलं आहे सगळ्या बाजूने. आणि आता हा लॅम्प भट्टीमध्ये साधारण वाळल्यानंतर 4-5 दिवसानंतर भट्टीमध्ये तो ठेवायचा आहे भाजायला. ती तिकडे भट्टी आहे, इलेक्ट्रिक भट्टी. आणि हा एवढा छोटा लॅम्प असला तरी एकूण हा बनवून भट्टीमध्ये भाजून सगळं प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान 10 दिवस तरी लागतात, 10-12 दिवस तरी लागतात. त्यामुळे एवढी छोटी वस्तू जरी बनवायची असली तरी त्या पाठीमागे बरेच कष्ट असतात. आणि आता तुम्ही बघत असाल हे जे आहे हे भाजून झाल्यानंतरच आहे. ह्याच्यामध्ये 2 हे प्रकार आहेत. तो हा जो आहे हा मॅट आहे, म्हणजे भाजून बाहेर काढल्या. आणि हे आहे हे भाजल्यानंतर हे असं दिसणार. आणि हे जे आहे हे थोडंसं ग्लॉस दिसतंय, असं चमकतंय जरा. तर त्याला सिरामिक ग्लेज केलंय, ट्रान्सपरंट ग्लेज अप्लाय केलंय. ते डबल फायरिंग असतं. एकदा भाजून झाल्यानंतर त्याला म्हणजे लो टेम्परेचरला भाजून झाल्यावर परत ग्लेज अप्लाय करून मग आपण त्याला इफेक्ट हा मिळवू शकतो. तर तो ग्लॉस इफेक्ट जास्त, काही लोकांना तो आवडतो, काहींना मॅटच आवडतो. तर आपण हे मॅट ठेवणार आहोत. माझा लॅम्प बनवून झालेला आहे आणि मी आता फक्त लॅम्पच बनवलाय. पण दीप्ती टेराकोटापासून खूप वेगवेगळ्या वस्तू बनवते ज्या तुम्ही घरामध्ये ठेवू शकता, गिफ्ट करू शकता कोणालाही. मला तर असं झालं की सगळ्याच वस्तू घेऊन जाव्यात असं वाटतंय. तर दीप्ती, काय काय कुठल्या कुठल्या प्रकारच्या वस्तू तू आता सध्या बनवतेस? हो,
माझ्याकडे जवळपास 25 प्रकारच्या वस्तू आहेत. तर त्यात मोस्टली मी कस्टमाइज करते, लोकांना जसं हवंय तसं पण करून देते, किंवा काही माझी डिझाईन प्रोडक्ट्स असतात. तर ही एक अत्तर कुपी आहे ज्यात मी मृदुगंध अत्तर हे केलेलं आहे, भरलेलं आहे. तर मातीच्या वासाचं अत्तर आणि मातीच्या भांड्यातलं पॅकेजिंग, त्याच्या लव्ह पोएम्स म्हणजे गालिब पासून अगदी मानवकौल पर्यंत गजेंद्र अहिरे असे सगळ्यांच्या कविता मी त्याच्यावर कॅलिग्राफ केलेल्या आहेत. त्याशिवाय हे लॅम्प्स आहेत. हा तू एक सुंदर लॅम्प जो बनवलाय त्याच प्रकारचे. आणि ह्या गार्डन डेकोर साठीच्या मेंढ्या आहेत, छोट्या क्यूट आहेत एकदम. हो अगदी. आणि हे कॅन्डल आहे का? हा, ही सेंटेड कॅन्डल आहे. याच्यावर पण मी गालिबचं ओळी कवितांच्या कॅलिग्राफ केल्या आहेत. कविता प्रेम खूप जास्त असल्यामुळे माझ्या प्रत्येक प्रोडक्टवर कविता दिसतात. तर ही गळ्यातलं आहे हे. आणि याच्यावर पण मी कवितांच्या ओळी. शिवाय हा एक कॉफी मग आहे. हा फूड सेफ, मायक्रोवेव्ह सेफ असे हे असतात. आणि याच्यावर पण मी हाताने कॅलिग्राफी केलेली आहे. हे स्टारी नाईट आहे. हे स्टारी नाईट आहे वॅन गॉगचं. ते पण मी मग्सवर आणि काही वेगवेगळ्या भांड्यांवर मध्ये कार्व केलेलं होतं. हे तांब्या भांड आमचं एक बेस्ट सेलर प्रोडक्ट आहे. यात पाणी खूप छान गार होतं आणि उन्हाळ्यासाठी तर अगदी याची खूपच मागणी असते. त्यामुळे हे एक आहे. हे पण गार्डन डेकोरचंच आमचं एक प्रोडक्ट आहे. तर ह्या म्हशी आहेत. आणि म्हणजे तू हँग पण करता येतं असं आहे? हो, या भिंतीवर पण लावता येतात आणि या पाण्यात तुम्ही ठेवू शकता आउटडोअर साठी. टेराकोटा हे मटेरियल ओव्हरऑलच आउटडोअर साठी खूपच आयडियल आहे. आणि अशा प्रकारची बरीच प्रोडक्ट्स आहेत, त्याची माहिती माझ्या पेजवर पण असते. येस. तुम्हाला जर यापैकी कुठल्या वस्तू घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला स्वतः इथे येऊन तुमच्या हाताने बनवायच्या असतील, तिच्याकडे वर्कशॉप करायचं असेल, तर तिच्या इंस्टाग्राम पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे. आणि मी बनवलेला लॅम्प तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.